मी संजय बाबासाहेब पवार, राहणार होळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी स्वराज कारखान्यात उपाळ्याच्या कामाला आहे. नमस्कार, मी जयश्री संजय पवार, राहणार होळ. मी होळमधील अंगणवाडीमध्ये काम करत आहे. त्याच्याविषयी खूप अपेक्षा आहेत की त्याने खरंच खूप चांगलं घडावं आणि चांगल्या गोष्टी म्हणजे संपादन कराव्यात आणि अजून खूप प्रगत व्हावं. त्याची काही इच्छा आहे मुंबई बॉम्बेच्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं, असं काय त्याची असेल ती इच्छा त्यांनी पूर्ण व्हावी, एवढंच आम्ही स्वामींचरणी प्रार्थना करतो. निर्णय म्हणजे तो बालवाडीपासून अगदी आता 10वीपर्यंत एक दिवस सुद्धा एक रात्र कुठं राहिला नाही, म्हणजे महत्त्वाचा. आणि एकदम अचानक त्यानं निर्णय हा घेतला, म्हणजे तो त्या मोबाईलवर म्हणजे बघायचा, दुसरे पोरं सांगायचं त्याला की कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे असं तसं. आणि त्यांना ती आचार्य अकॅडमी त्याला खूप आवडायची, पण तिथं फी जास्त आहे असं आम्हाला वाटायचं. मग आम्ही स्वतःहून म्हणलं भेटावंच, काय नक्की पोझिशन काय आहे बघायची. म्हणून आम्ही सारिका मॅडमची गाठ घेतली. आम्ही सारिका लाड मॅडम म्हणून आहेत, तर त्यांनी सांगितले स्कॉलरशिपचा बाबा, स्कॉलरशिपला त्याचा रिझल्ट बघितला, त्याला 192 मार्क होते. मग त्यांनी आम्हाला सांगितलं फीमध्ये आपण कमी जास्त करू. म्हणजे आम्हाला वाटायचं की ह्या कॉलेजला ॲडमिशन आपलं होणारच नाही, पण भगवंताची कृपा आणि लाड मॅडमसारख्या आम्हाला मॅडम भेटल्या आणि त्यांना मार्गदर्शन अतिशय चांगल्या म्हणजे पद्धतीने केलं आणि त्याचं ॲडमिशन आम्हाला कमी पैशात झालं. कसा झाला सांगा? आम्ही 2 दिवस जेवलो नाही कंप्लीट. म्हणजे पहिल्यापासून त्यानं कधी घर सोडलंच नव्हतं. पैशाची अडचण होतीच, पण आम्हाला ते टप्प्याटप्प्याने पैसे भरायचे होते, त्याच्यामुळे अडचण आमची काय अशी फारशी म्हणजे आम्ही कमवतोय त्याच्यामुळं थोडंसं आम्ही दोघं बी कामाला असल्यामुळं बचत थोडीशी जास्त करावं लागली. काटकसर हे करावंच लागणार आहे. त्या पद्धतीने त्याचा काही विषय म्हणजे एवढा हे हार्ड नाही झाला, सोप्या पद्धतीने झाला. आता कसं वाटतं की आपली बाबा परिस्थिती नाजूक आहे, पण ह्याच परिस्थितीत त्यानं राहू नये म्हणूनसाठी ही धडपड सगळी चाललेली आहे. त्यानं कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, ही धडपड, ह्याच्यापासून काही दुसरं नाही. स्कॉलरशिप दिल्यावर महत्त्वाचं त्याचं जे स्वप्न होतं, मला वाटत होतं की म्हणजे मला वैयक्तिक स्वतःला वाटत होतं की आचार्य अकॅडमीत आपलं ॲडमिशन घेणं कामच नाही, पण तिथं स्कॉलरशिप ह्याला बसलं स्कॉलरशिपमध्ये, त्याच्यामुळे ते आम्हाला इतकं म्हणजे भारी वाटलं का नाही की आमचं स्वप्न म्हणजे पहिलं तर स्वप्न पूर्ण झालं. त्याचं ॲडमिशनचं जे बाबा स्वप्न जे बघत होता ते पूर्ण झालं महत्त्वाचं. पण त्याबद्दल आम्ही आचार्य अकॅडमीचं फार म्हणजे आभारी आहे. मला सुद्धा खूप आनंद झाला आणि असं म्हणजे तो कधी जरी बघितलं ना, म्हणजे गेला की नाही कुठल्या अकॅडमीचं हे करायचं तरी तो आचार्य अकॅडमीचंच म्हणायचं, मला तिथंच जायचं आहे. आणि मग त्याचं ते सारखं त्याचं ते स्वप्न होतं ते खरंच असं वाटत होतं की पूर्ण होईल का नाही ना, असं वाटायचं व्हावं एका दृष्टिकोनातून, कारण तो एकुलता एक होता ना. आणि बाकीची काय सांगायची की तिथं 2.5 लाख रुपये लागते, 3 लाख रुपये लागते, त्याच्यामुळे म्हणजे जाऊ दे एकदा बघून यायला काय हरकत येतं. म्हणून आम्ही बघायला गेलो तर लाड मॅडमने अतिशय म्हणजे सुंदरपणे आम्हाला सांगितलंय की इथं तर काही टेन्शन घेऊ नका, आम्ही स्कॉलरशिपमध्ये पैसे असं इतके कमी करतोय, घ्या 1 वर्ष होईल त्रास तुम्हाला, पण पुढच्या वर्षी परत घरची अशी सामान्यच परत. कारण त्याचा रिझल्ट मी बघितला महत्त्वाचा. आपल्याला चांगली म्हणजे इमारत चांगली म्हणून जायचं किंवा काय नाही, तिथला रिझल्ट आम्हाला बघितला मी आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं आचार्य अकॅडमीतच फायनल असतं. त्याचं स्टाफ खूप छान आहे तिथला आणि खरंच मुलांना त्याला विचारलं की नाही तर म्हणतो काही मला जरी प्रॉब्लेम आला सर लगेच सांगतात. आणि तो सुद्धा खरंच खूप हुशार आहे. त्याचीसुद्धा स्कॉलरशिप ही त्यांनी मिळवली म्हणजे त्याच्या हुशारीनेच मिळवली आणि त्याला वाटतं अजून तिथं जाऊन माझं अजून सुद्धा चांगलं करिअर होईल. म्हणजे प्रत्येक तो हित बघायचा तर तिथले जे रिझल्ट आहेत ते तो पाहायचा, त्यामुळे म्हणायचा सगळ्यापेक्षा रिझल्ट इथले छान आहेत, मला इथंच जायचं ॲडमिशन घेऊन. म्हणजे आपल्या कुठल्याही शंकेचं निवारण करणारे शिक्षक आहेत तिथं, म्हणजे कसली अडचण येऊ द्या तिथं निवारण होतं आपलं. खूप DM सर सुद्धा त्याला भेटतात म्हणजे काय असं अडचण आली ना. एकदा शाळेत असताना आजारी पडला होता, आम्हाला तिथून फोन आला की त्याचं डोकं काहीतरी दुखतंय. तर मी परत मॅडमला फोन केला आणि मॅडम मला म्हणजे त्याला दवाखान्यात पाठवलं आहे, म्हणजे दवाखान्यातनं घेऊन आले होते. पण आम्हाला वाटायचं तर कोण काळजी घेते का नाही काय, पण ओके म्हणजे सगळं असं घरासारखंच वातावरण आहे, काहीच वेगळं नाही. आणि असं आम्ही बिनधास्तमध्ये राहू शकतो की असं एकुलतं एक असं वाटत नाही, तर उलट आपली विषय तिथली त्याची काळजी घेणारी आहेत सगळीजण. म्हणजे आचार्य अकॅडमी हा 1 नंबर म्हणजे विषय आहे म्हणजे मुलांसाठी की अतिशय म्हणजे कुठलंही त्यांचं डाऊटफुल असेल तर ते कम्प्लीट करणारे म्हणजे
विद्यार्थ्यांसंग मित्रासारखे वागणारे स्टाफ आहे तिथं. म्हणजे कुठलंही त्यांना शंका आली तरी लगेच त्याचं निवारण होणार आहे. छान वाटतं की किती चांगले मार्क्स पडतात. आणि आम्हाला तर सुरुवातीला म्हणजे असं कळलंच नाही की अशी काय टक्केवारी काय ती जीएची असती ना, ती आम्ही म्हणलं एवढे मार्क कसे. तर मग सर म्हणल्यावर त्याला खरंच खूप छान मार्क्स पडतात नाही का. ते असं पर्सेंटाईल हे एवढं काही लगेच आम्हाला कळलं नाही ना, पण सरांनी आम्हाला खूप छान समजून सांगितलं की अशा पद्धतीने पर्सेंटाईल आहेत, त्याला चांगले मार्क आहेत. आणि आम्हाला म्हणजे आमच्या शंकेचं निरसन त्यांनी लई योग्य मार्गाने केलं घोरपडे सरांनी. डोळं झाकून तिथं ॲडमिशन आचार्य अकॅडमीत घेऊ हीच आमचं म्हणजे हे आहे. तो म्हणजे रिझल्ट, जर रिझल्ट पाहिजे असेल तर आचार्य अकॅडमीशिवाय पर्याय नाही. आणि शिस्तबद्ध अकॅडमी असेल तर एक दिवस जरी मुलगा आपला समजा राहिला असेल घरी तर लगेच पालकांना फोन येतो, मेसेज येतात, ऐकून येतो शाळेत. आम्हाला म्हणजे आता काळजी वाटत नाही की आपला मुलगा काय करत असेल. आम्हाला मेसेजवर लगेच कळतं की आज हा शाळेत गेला नाही किंवा काय नाही, मॅडमचा फोन येतो, लगेच आम्हाला त्याच्यावरून कळतं बाबा ह्याची प्रेझेंटी कशी आहे तिथं. आणि जर शिस्तबद्ध खरंच म्हणजे एक नंबर अकॅडमी माझ्या दृष्टीनं. आचार्य अकॅडमीशिवाय पर्याय नाही. म्हणजे आता नवीन ॲडमिशन घेणाऱ्यांना उलट फायद्याच आहे ते. त्याचा रिझल्टवरनं कळतं म्हणजे त्याला बाबा अभ्यास करतो तो. पहिल्यांदा यायचा इकडं, पण आता उलट बोलावं लागतं, अरे ये ना किती दिवस झालं राहिलाय असं. म्हणजे आता त्याला उलटही वाटत नाही. म्हणजे पहिला 8 दिवसाला यायचा, आता नको म्हणतो, आता मला अभ्यास माझा मला बघू दे म्हणतो. आमचा मुलगा यश मिळवलंच बरं का, पण मला कसं वाटतं की त्यानं कुठल्या तरी कंपनीत एक क्लास 1 ऑफिसर म्हणून जावं हीच अपेक्षा आहे आणि त्याला ते यश मिळावं. आचार्य अकॅडमी हे गुणवंत विद्यार्थ्याचं घर आहे, तसंच ज्ञानाचं सुद्धा माहेर घर आहे. आणि ते खरंच खूप टॅलेंट मुलं आहे ती, एक से बढ़कर एक मुलं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप चालतं. आणि आचार्य अकॅडमी खरंच खूप चांगली अकॅडमी आहे. नाही काय व्हायचं माहिती आहे का, असं नाही वाटत की इथल्या शाळेत कसं व्हायचं, 90% मार्क फक्त ठराविक विद्यार्थ्यांना म्हणजे 2-3 विद्यार्थ्यांना पडणार. आणि त्या आचार्य अकॅडमीत असं बघितलं का नाही तर 90% म्हणजे असे किरकोळ आहेत, नॉर्मल, म्हणजे प्रत्येकालाच पडले का वाटतं तू. त्याच्यामुळे असं आपलं म्हणजे हुशार असं वाटत नाही, कॉम्पिटिशन आहे तिथं. जसं आम्ही घरी सांभाळतो ना मुलाला, त्याच प्रकारे तिथं सुद्धा त्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे असं वाटत नाही तो बाहेर आहे म्हणून, जणू काय आपल्या घरीच आहे असं वाटतं. आणि त्यामुळे आचार्य अकॅडमीचे खूप आभारी आहे.